मित्रांनो नमस्कार, मी बाळासाहेब सलगर आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कित्येकांनी घर सोडलं, कुटुंबाची पर्वा केली नाही, कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवलं आणि या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली आणि पुन्हा आपल्याला हा स्वातंत्र्यरूपी स्वर्ग दाखवला. भारत मातेच्या पायामध्ये असणाऱ्या दास्याच्या शृंखला तोडून टाकल्या आणि हा स्वातंत्र्यरूपी स्वर्ग दाखवला. मित्रांनो, त्यानंतर या देशाला एकत्रित बांधणारी एक घटना पाहिजे होती. कारण आपण जर बघितलं तर एखादं कुटुंब चालवायचं म्हटलं तर त्या कुटुंब प्रमुखावरती काही नियम असतात, काही बंधनं असतात. त्यानंतर ते कुटुंब सुरळीत चालतं. तशाच पद्धतीनं या देशाला एक आदर्श घटना पाहिजे होती. एक प्रत्येकाला अधिकार देण्यासाठी काहीतरी त्या घटनेनुसार चालणारं एक पुस्तिका पाहिजे होती. ते बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला बहाल केली. कारण आपण जर बघितलं आणि त्यामुळे हे प्रजासत्ताक दिन कालचा साजरा झाला आणि याच्या व्यक्तीमुळे झाला. त्याच व्यक्तीचा एका मंत्र्याला विसर पडावा ही मोठी खेदाची बाब आहे. कारण आपण जर बघितलं काल तर गिरीश महाजन नावाच्या एका मंत्र्याने भाषणामधून उभ्या भाषणामध्ये एकदाही बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न करावा. कारण की तुमच्या बुरसटलेल्या विचारांचं काल प्रदर्शन तुम्ही केलं. तुमच्या रटाळ भाषणामधून एकदाही बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न व्हावा आणि त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या त्यांच्या अनुयायाला हे सहन व्हावं कदापि शक्य नाही. आणि त्यामुळे तिथं असणाऱ्या माधवीताईंनी या गोष्टीला विरोध केला, निषेध नोंदवला. अरे, वर्दी गेली तरी 72 माती खंदू टोपले उचलून पोट भरू, परंतु स्वाभिमान विकणार नाही, बाबासाहेबाचा नाव पुसू देणार नाही, हे माधवीताईंना दाखवून दिलं. आणि त्या ठिकाणी त्यानंतर या गिरीश महाजनसारख्या व्यक्तीला माफी मागायला लागली. मित्रांनो, तुम्हाला आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अपार कष्ट केलंय. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अविरत संघर्ष करून, कष्ट करून ही घटना निर्मिती केली आहे. आदर्श घटना आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. हे सर्व काही बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय आणि त्यांचा जर विसर पडत असेल तर आपल्याला पेटून उठणं ह्या खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि तसं जर आपण पाहिलं तर सूर्याचं अस्तित्व हे कधीही झाकत नसतं. त्यामुळे 4-2 भांडवल आले गेले तरी काही फरक पडत नाही, परंतु कुठल्या पदावरती आहे, काय आहे, त्या पदाची गरिमा काय आहे, सर्व गोष्टी विचार करून आपल्या ठिकाणी वागावं लागतं.